करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंग करो प्रथमा नमन पांडुरंग करो प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंग करो प्रथमा नमन पांडुरंग करो प्रथमा नमन दुसरे चरण संतांचिया संतांचिया दुसरे श्री राधे संतांचिया संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा वितारो त्यांच्या कृपादाने कथेचा वितारो त्यांच्या कृपादाने कथेचा वितार त्यांच्या कृपादाने कथेचा वितारो बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा वितारो त्यांच्या कृपादाने कथेचा वितारो त्यांच्या कृपादाने कथेचा वितार त्यांच्या कृपादाने कथेचा वितारो पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन पांडुरंगा करो प्रथमा नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया श्री राधे कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम् पदं भोजतेजं स्फुर्दिप्रदेशम् विदिन्दाय देवे सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचानुग्रहा लाधलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरे वसे माझा राया त्यांच्या चरणावरी अर्पितो अजलमही काया जगदेश्वरासी जोडली ज्यांची ख्याती हो जगदेश्वरासी जोडली ज्यांची ख्याती प्रथमा वंदितो तुम्हा छत्रपती हो प्रथमा
प्रचंड महिषासुरमर्दिनी ए तुझा भवानी जगदंबे हे धर्माचं आख्यान मांडले. ऐकायले ऐ तू ऐकायले ऐकायला ये ऐ तू ऐकायला ये 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 शिवरायांचं आख्यान म्हणले ऐकायला ये शिवरायांचं अक्षर म्हणले ऐकायला ये साधू संतांचं आख्यान म्हणले ऐकायला ये साधू संतांचं अक्षर म्हणले ऐकायला ये ऐकायला ये ऐ तू ऐकायला ये ऐकायला ये ऐ तू ऐकायला ये ऐकायला ये ऐ तू ऐकायला ये ऐ तू ऐकायला ये राजा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर बसलेले हिंदूच आहात ना? हिंदूच आहात ना? बोलता येतं ना? जागे ना तुम्ही? मग बोलत चलायचे. झोपले की काय आहे ना जागे? ए माता माऊली हो. मग बोला की हिंदूच आहात ना? मग माझ्या राजाचं नाव घ्यायला काय होतंय? अरे 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 ज्या 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 राजामुळे आज आपल्या मंदिरामध्ये देव राहिला नाही तर म्हणावं लागलं असतं ना हुजूर ओ हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हैं म्हणावं लागलं असतं ना म्हणावं. मग माझ्या राजाचं नाव घ्यायचंय. ह्या राजाचं नाव घेतलं ना आपल्या अंगावरचे शौर्य असे उभे राहिले पाहिजेत. अरे माझ्या राजाचं नाव घेतलं ना आपल्या अंगातलं रक्त सळलं पाहिजे. असं माझ्या राजाचं तुमच्या आमच्या ओठावरती नाव आलं पाहिजे. पुन्हा एकदा मोठ्यानं बोलायचे. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. वा आता करे वाटले हिंदू. सेवे लागे सेवक झालो तुम छालो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी नगरावा भेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या विठ्ठल 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 विठ्ठल. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. व्रत करा एकादशी भरामृताच्या राशी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. बसलेले कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? बोलत चला. कोणाचा आहे? नाद बाबांचा आहे. कोणाचा? आता बोला. कोणाचा? नाद बाबांचा. वागड्या जमला खेळ. पुन्हा एकदा विचारते. बसलेले सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? नामदेवरायांचा आहे. कोणाचा? वागड्या. पुन्हा एकदा विचारते. बसलेले सेवेकरता निवडलेला अभंग कोणाचा आहे? अहो पंढरीरायाचे लाडके भक्त वैष्णवाचे शिरोमणी साधकाचे मायबाप श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. घरात नाही दान पोटात नाही आन परंतु चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबराय. घरात मोडकी खाट फुटका माठ शेवटी वैकुंठाची वाट असा ज्यांचा परमार्थाचा थाट. विश्वाचे गुरु महाराष्ट्राचे गुरु तुमच्या आमच्या जिल्ह्याचे गुरु तुमच्या आमच्या तालुक्याचे गुरु तुमच्या आमच्या गावाचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय यांचा किती चरणाचा
किती? 3.5 चरणाचा. किती? वा. 4 चरणाचा अभंग उच्च स्वीकृत निवडले आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा मायबाप, अरे स्वर्गात गेलेली आई असेल, स्वर्गात गेलेले वडील असतील, स्वर्गात गेलेली आई असेल, स्वर्गात गेलेले वडील असतील, सांगू त्या आई वडिलांच्या नावानं अन्नदान करणं, ज्ञानदान करणं, पिंडदान करणं प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. कारण अरे ज्या आई वडिलांनी ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, ज्या बापानं तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवलं, अंगा खांद्यावरती खेळवलं, ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये वागवलं, ज्या मुलाला जन्म दिला, ज्या बापानं त्या मुलासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली, ज्या बापानं त्या मुलासाठी इस्टेट कमवून ठेवली, आणि तेच मायबाप का एकदा स्वर्गामध्ये गेले ना, आणि त्यांच्या नावाने जर त्यांच्या मुलांना श्राद्ध घालता येत नसेल, त्यांच्या नावानं पिंडदान करता येत नसेल, अन्नदान करता येत नसेल, ज्ञानदान करता येत नसेल ना मायबाप, तर त्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेऊन काही उपयोग नाही गड्या. कारण ते स्वर्गात गेलेले आई वडील वरतून वाट पाहत असतात की बाबा रे, माझ्या कुळामध्ये असं एखादा मुलगा जन्माला येईल की तो माझ्या नावानं अन्नदान करेल, ज्ञानदान करेल, पुण्यदान करेल. आणि जर नाही ना केलं तर ते आई वडील वरतून वाट पाहतात, आणि जर केलं ना तर तेच स्वर्गात गेलेले आई वडील वरतून आपल्याला आशीर्वाद देत असतात. काय म्हणतात? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिते ताया गोळा, कल्याण इच्छिते ताया गोळा, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. पहा मायबाप, स्वर्गात गेलेले आई वडील असतील, आणि जर त्यांच्या नावानं अन्नदान केलं, पिंडदान केलं, ज्ञानदान केलं, पुण्यदान केलं ना मायबाप, तर ते स्वर्गात गेलेले आई वडील काय देतात? आशीर्वाद देतात. आणि जर नाही ना केलं तर ते स्वर्गातले आई वडील म्हणतात की गड्या, मी माझ्या मुलासाठी सगळं काही केलं, अरे त्याला लहानाचं मोठं केलं, त्याला अंगा खांद्यावरती खेळवलं, ती आई म्हणते 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वागवलं, त्याला हे जग पाहायला दिलं, त्याचा संसार त्याच्या पायावरती उभा करून दिला, आणि आज त्याच माझ्या पोटच्या गोळ्याला साधं आपल्या नावानं श्राद्ध करता येत नाही, अन्नदान करता येत नाही, पुण्यदान करता येत नाही. त्यावेळेस त्या स्वर्गात गेलेल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, आणि ते स्वर्गात गेलेले आई वडील म्हणतात, वंश दुराचारी पुत्र झाला, आमचा मुलगा असा का वागतो? म्हणून त्या स्वर्गात गेलेल्या आई वडिलांच्या नावानं अन्नदान, पिंडदान, ज्ञानदान हे केलं पाहिजे. कारण ते आई वडील वरतून पाहत असतात गड्या, पाहता ती स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती स्वर्गीचे पूर्वज,
म्हणून स्वर्गात गेली आई असेल, वडील असेल, त्यांच्या नावानं हे विधी करणं किंवा घडणं हे महत्वाचं आहे माई बाप. मग 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 का करायचं श्राद्ध? का करायचं? पहा, महाभारतामध्ये जाऊयात. महाभारतामध्ये सांगितले का करायचं श्राद्ध. पहा, तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे आमची नारद मुनी भ्रमण करत 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 स्वर्ग लोकामध्ये गेले आणि त्या ठिकाणी पंडूराजाची नारद मुनींची गाठ पडली. अनेक प्रश्नावरती चर्चा झाली आणि पंडूराजाने नारद मुनींना विचारलं, का हो नारद मुनी, तुम्ही आज चक्क स्वर्गलोकामध्ये? काही नाही हो पंडूराजा, असंच फिरण्याकरता आलो होतो. त्यावेळेस नारद मुनींनी विचारलं, का हो पंडूराजा, एक विचारू का? हो हो विचारा ना. पंडूराजा, तुम्हाला स्वर्गामध्ये एवढी उच्च गती मिळाली, एवढी चांगली जागा मिळाली, याच्यावरती तुम्ही खुश नाही का? त्यावेळेस पंडूराजा सांगू लागले, नारद मुनी, स्वर्गामध्ये उच्च गती मिळाली, स्वर्गामध्ये चांगली जागा मिळाली, याच्यावरती मी खुश आहे. परंतु नारद मुनी, माझा एक निरोप आहे आणि तेवढा माझ्या मुलांना द्या की मला स्वर्गामध्ये अजून उच्च गती मिळवून द्यायची असेल ना, तर माझ्या नावानं ना भूत ना भविष्य एवढा मोठा यज्ञ करा आणि त्या यज्ञामध्ये माझ्या नावानं अन्नदान करा, म्हणजे मला स्वर्गामध्ये अजून उच्च गती मिळेल, अजून चांगली जागा त्या ठिकाणी मिळेल. त्यावेळेस नारद मुनी म्हटले, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पंडूराजा, काही काळजी करू नका, आत्ता जातो. आता तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारद मुनी भ्रमण करत 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 मृत्यू लोकामध्ये आले. पांडवांच्या वाड्यावरती गेले, बाहेरूनच चारोळी ठोकली, नारायण नारायण नारायण. आता पांडवांनी विचार केला की गड्या, ज्या अर्थी नारायण नारायण असा आवाज येतोय त्या अर्थी कोण आला असावं? नारद मुनी आले असावे. आणि नारद मुनी आले असावे म्हणजे नक्की काहीतरी काम असावं. कारण पहा मायबाप, आता मला सांगा, आपला दसरा, दसऱ्याच्या दिवशी, दिवाळी, दिवाळीच्या दिवशी, परंतु माझे साधू संतांची दिवाळी कधी असते हो? कधी असते? साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. ज्या दिवशी आमच्या घरामध्ये साधू संत येतात ना, त्या दिवशी आमचा खरा दसरा आणि दिवाळी. दसरा दिवाळी तोची आमासना, सखे सोय रे भेटतील, अमूप जोडिल्या अमूप जोडिल्या पुण्याईच्या रासी, पार त्या सुखासी नाही लेखा. माय बाप, ज्या दिवशी आमच्या घरी साधू संत येतात ना, त्या दिवशी आमचं खरं दसरा आणि दिवाळी आहे. आणि नारद मुनी आले असावे म्हणजे नक्कीच काहीतरी काम असावं. म्हणून पांडवांनी दार उघडलं, नारद मुनींना आसनावरती बसवलं. नारद मुनींचा पाहून चार झाला आणि नारद मुनींना विचारलं, नारद मुनी, तुम्ही आज चक्क आमच्या येते? काही नाही, छोटंसं काम होतं. त्यावेळेस नारद मुनी सांगू लागले की तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत 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 स्वर्ग लोकामध्ये गेलो होतो आणि त्या ठिकाणी तुमच्या वडिलांची आणि माझी गाठ पडली. मला सांगा, पंडूराजा कोणाचे वडील होते? बोला ना, कोणाचे? कोणाचे वडील होते पंडूराजा? पाची पांडवांचे वडील पंडूराजा. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पंडूराजाची नामची गाठ पडली. अनेक प्रश्नावरती चर्चा झाली आणि पंडूराजाला विचारलं, का हो पंडूराजा, स्वर्गामध्ये एवढी उच्च गती मिळाली, एवढी चांगली जागा मिळाली, तुम्ही याच्यावरती खुश नाही का? त्यावेळेस पंडूराजानं सांगितलं, नारद मुनी, स्वर्गामध्ये उच्च गती मिळाली, चांगली जागा मिळाली, याच्यावरती मी खुश आहे. परंतु स्वर्गामध्ये अजून उच्च गती मिळवून द्यायची असेल तर माझा निरोप आहे आणि माझ्या मुलांना सांगा. नारद मुनी निरोप सांगता येत
की ना भूतो ना भविष्य असा मोठा यज्ञ करा. त्या यज्ञामध्ये तुमच्या वडिलांच्या नावानं अन्नदान करा, म्हणजे त्यांना स्वर्गामध्ये उच्च गती मिळेल. पंडूचा निरोपा नारदान सांगितला, राजा सुयज्ञाचा वेद राजा धर्माने केला. सोन्याच्या नांगराना पृथ्वी नांगराली, राजा सुयज्ञाची तयारी राजा धर्माने केली. नारद मुनी निरोप सांगितला. आता धर्मराजांना विचार केला की बाबा रे, ना भूतो ना भविष्य असा मोठा यज्ञ करायचं म्हटल्यावरती काय करावं लागेल? पांडवांनी काय केलं? अरे सोन्याच्या नांगरांना पृथ्वी नांगरली. कशानं? बोलत चला ना. कशानं? सोन्याच्या नांगरांना पृथ्वी नांगरली. एवढा मोठा यज्ञ केला, एवढा मोठा यज्ञ केला. राजसू यज्ञ होता मायबाप, पांडवांचा यज्ञ होता. थोडा मोठा असेल का? एवढा मोठा यज्ञ केला, एवढा मोठा यज्ञ केला की दिवसभर यज्ञ चालायचा, दिवसभर यज्ञ चालायचा. आणि दिवसभर यज्ञ पार पडला की संध्याकाळच्या वेळेला स्वर्गात काय वाजायची? बोला, काय वाजायची? घंटा वाजायची. आणि घंटा वाजली की पंडूराजा स्वर्गाची एक पायरी वरती चढायचे. पण कधी? ज्या वेळेस दिवसभर यज्ञ पार पडेल, संध्याकाळच्या वेळेला 1,00,000 ब्राह्मण जेवण करतील, त्यावेळेस स्वर्गामध्ये घंटा वाजणार आणि पंडूराजा स्वर्गाची एक पायरी वर चढणार. असं करता करता रोज पंडूराजा स्वर्गाची एक पायरी वरती चढायचे आणि त्या ठिकाणी पंडूराजाला चांगली जागा त्या ठिकाणी प्राप्त होत होती. नव्हे नव्हे त्या ठिकाणी चांगली गती पंडूराजाला त्या ठिकाणी प्राप्त होत होती. म्हणून आपले आई वडील जर स्वर्गात गेले असतील ना मायबाप, तर त्यांच्या नावानं श्राद्ध असेल, अन्नदान असेल, पुण्यदान असेल, ज्ञानदान असेल, आई वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी जर हे सगळं केलं ना, तर स्वर्गामध्ये त्या आईवडिलांना उच्च गती आणि चांगली जागा त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा माय बाप, या ठिकाणी नंतर प्रत्येकाला जावं लागतं गड्या, जावं लागतं ना. ए माता माऊल्या हो, तुम्ही जाणार आहे का? जाणार आहे का? मी तर जाणार आहे बाया. तुम्ही जाणार आहे का? मग बोला ना. जाणार आहे ना? आजी तुमची नथ संग येणार आहे का? येणार आहे का? तुम्ही 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 लाल साडीवाल्या येणार आहे का? नाही. अहो, कपातला चहा कपात राहतोय, बशीतला चहा बशीत राहतोय. थांबता येते का माय बाप? नहीं. आया है सो जाएगा राव रंग फकीर, कोई सिंहासन पर चढ़ा कोई बंदा जंजीर. माय बाप, अरे अरे अरे, आज या ठिकाणी आलं ना की प्रत्येकाला जावं लागतंय. प्रत्येकाला जाणं हे भागच आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे, कारण हे भाड्याचं घर आहे आणि या भाड्याच्या घराला एक ना एक दिवस तर बाहेर पडावंच लागणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है,
ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी को कीड़ा एक घर, जिंदगी को कीड़ा एक घर, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। इतना मासूम हो जाएगा, इतना मजबूर हो जाएगा, इतना मासूम हो जाएगा, इतना मजबूर हो जाएगा, इतना मासूम हो जाएगा, इतना मजबूर हो जाएगा, इतना मासूम हो जाएगा, इतना मजबूर हो जाएगा। ये जो मखमल, ये जो मखमल, ये जो मखमल, ये जो मखमल, ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, एक कफन में बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर, जिंदगी एक किराए का घर, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा, व्रत करा एकादशी. मै बाप, अरे कुठला दिवस कधी येईल हे सांगता येणार नाहीये, कारण ह्या देहाचा क्षणभर सुद्धा भरोसा नाहीये. अहो, आज आपल्यात माणूस आहे आणि जाता जाता माणूस आपल्यातनं गायब होतोय, हे सांगता येते का? नाही मै बाप, कारण हा देहाचा भरोसा नाहीये. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी. ए माय बाप, अरे एकादशीचं व्रत करा. जर एकादशीचं व्रत केलं ना तर तुमच्यामध्ये अमृताच्या राशी भरल्याशिवाय राहणार नाही. मग तुकोबाराय सांगतात, बाबा मार्ग धरा पंढरीचा. काय सांगतायत? मार्ग धरा पंढरीचा, फेरा चुकवा 84चा. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे धंदा केला बहुलाभ सापडला. तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, तुकोबारायने धंदे सांगितलेत करायला. कुठले कुठले? पहिले स्टार्टिंगला तुकोबाराय सांगतात, ए ऐक गड्या ऐक, हा जो देह आहे ना ह्याचा भरोसा नाहीये गड्या, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. मग गड्या तू काय कर, तू एक कर, पहिल्या नंबरचं एक कर, व्रत करा एकादशी, भरा अमृताच्या राशी. बघ गड्या, तू एकादशीचं व्रत कर, तुझ्यामध्ये अमृताच्या राशी भरल्याशिवाय राहणार नाहीत. आणि दुसरं मार्ग सांगतात तुकोबाराय, बाबा मार्ग धरा पंढरीचा, फेरा चुकवा 84चा. बाबा रे, आषाढीची वारी केली तर 84च्या फेऱ्यातून चुकल्याशिवाय राहणार नाही. मग हा जो वरचा धंदा आहे ना, ते तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे धंदा केला बहुलाभ सापडला. विठ्ठल 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 विठ्ठल. पहा मै बाप, हिला झालेला त्रास आणि मला झालेला त्रास हा सारखा असावा अशी ज्यांच्या मनामध्ये भावना आली, आणि तिला झालेलं दुःख आणि मला झालेलं दुःख हे सारखं असावं. मग तिचा त्रास मला झाला तरी चालेल, तिचं दुःख मला झालं तरी चालेल, अशी भूमिका निभावणाऱ्या न्यायप्रेराणी अहिल्याबाई होळकर एका गाईला न्याय देण्याकरता त्या आईनं आपलं बछड मारण्याचा प्रयत्न केला.
ऐका, तुम्ही इंदोरला कधी गेला असताल. इंदोरला एक आढा बाजार म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे. गेलात का कधी इंदोरला? कधी गेलात ना, नक्की तिथे जाऊन पहा. तिथं न्यायप्रिय राणी अहिल्याबाईंची सत्ता आहे. त्या ठिकाणी अहिल्याबाई ह्या राणी आहेत. अन त्या आढा बाजारामध्ये एक भला मोठा असा घंटा आहे. आणि जो कोणी त्या घंट्यापाशी जाईल तो घंटा नाद करेल, त्याला न्याय देण्याकरता माझ्या न्यायप्रिय राणी अहिल्याबाई होळकर सिंहासनावरती हजीर होत त्या मंडळी. आणि एकदा इंदोरला घडलं असं गड्या, त्या आढा बाजारामध्ये एक गाईचं बछड एका रथाखाली चिरडलं गेलं. रथाखाली बछड चिरडलं गेलं. मैबाप, त्या गाईला दुःख झालं. 5-6 दिवसाचं बछड माझं बछड त्या रथाखाली चिरडलं गेलं. त्या गाईला वेदना झाल्या. त्या माईला दुःख झालं. आणि त्या गाईला माहिती होतं की ज्या वेळेस एखाद्यावरती अन्याय होईल ना, तो व्यक्ती अहिल्याबाईकडे जातो. त्या ठिकाणी तो घंटा वाजवतो आणि घंटा नाद केल्याबरोबर माझी अहिल्याबाई होळकर त्या ठिकाणी न्याय देण्याकरता हजर होतात. मग सगळे जातात, मग मी का जाऊ नये? माझं बछड 4-5 दिवसांचं होतं हो, आणि माझं बछड चिरडलं गेलं. आणि ती गाय न्याय मागण्याकरता त्या आढा बाजारामध्ये जाते. तो भला मोठा घंटा, ती गाई त्या घंटाचा नाद करते. घना 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 घंटा नाद करते. आणि घंटाचा आवाज ऐकल्याबरोबर न्यायप्रिय राणी अहिल्याबाई होळकर सिंहासनावरती न्याय देण्याकरता येतात. घडलेला वृत्तांत देण्यात घेतात की ह्या गाईचं बछड रथाखाली चिरडलं गेलं, म्हणून हिला दुःख झालं, हिला वेदना झाल्या, हिचं बाळ चिरडलं गेलं, म्हणून न्याय मागण्याकरता आलीये. अरे 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 अरे, सुनावली गेली शिक्षा. ज्या कोणी नराधमानं हे कृत्य केलं असेल ना, त्याला भर रस्त्यामध्ये आडवा झोपवा आणि भर वेगाने रथ आणा आणि चिरडून टाका. सुनावली बा शिक्षा. तेवढ्यात प्रधान धावत आला. राणी साहेब, काय झालं? राणी साहेब, अहो ज्यांना तुम्ही शिक्षा दिली ना राणी साहेब, अहो ते दुसरं तिसरं कोणी नसून तुमचं लेकरू आहे, तुमचा मुलगा आहे राणी साहेब, तुमचा मुलगा आहे. अरे ऐका, अहिल्याबाई होळकरांच्या मुलानं गाईचं वासू रथाखाली चिरडलं होतं माय बाप. आता शिक्षा सुनावली होती. शिक्षा ते शिक्षा सगळ्यांकरता सारखी असावी. सांगितलं अहिल्या रस्त्यामध्ये आडवा आणि आणहा भरदार वेगाने रथ आणि चिरडून टाका. दिली बा शिक्षा. आता समजलं होतं अहिल्याबाईच्या लेकराला. आता शिक्षा सुनावली गेली. आता आपल्याला जावं लागणार आहे. शिक्षा सुनावली. अरे बसवला सारथी रथामध्ये. असे बलाढ्य सारथी बसवले, परंतु मायबाप जिवंत माणसाच्या अंगावरून रथ न्यायचा कोणाचं धाडस होईना. अतिशय बलाढ्य सारथी बसवले गेले. बुद्धिमान होते, ताकदवान होते, अरे धाडसी होते. अरे त्यांचं काळीज म्हणजे हे दगडासारखं त्यांचं हृदय होतं. परंतु तेही सारथी काय करायचे? भरदार वेगाने रथ आणायचे आणि त्या मुलापाशी गेल्यावरती रथ थांबला जायचा का? तर जिवंत माणसाच्या अंगावरून रथ नेण्याचं कोणाचं धाडसच होत नव्हतं. आता काय करायचं? एका गाईला न्याय मिळला पाहिजे. अरे माझ्या अहिल्याबाई होळकरांना काय केलं?
माझ्या अहिल्याबाई होळकर सिंहासनावरून खाली उतरल्या, रथामध्ये चढल्या, लगाम हाती घेतला, आसूड हातामध्ये घेतला आणि भरधार वेगाने रथ आणला. पोरग रस्त्यामध्ये आडवा झोपवलंय. अरे अरे आतापर्यंत तुम्ही आम्ही ऐकलं होतं. अरे आतापर्यंत तुम्ही आम्ही आई अशी ऐकली होती की एखाद्या आईने एका मुलावरती प्रेम करावं. ही आई तुम्ही आम्ही ऐकली होती ना, ऐकली होती ना. हो 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 ऐकली होती. नवी 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 ऐका ना. अरे एखाद्या आईनं आपल्या मुलासाठी डोळा द्यावा, ही आई आपण तुम्ही आम्ही ऐकली होती. ऐकली होती ना, बोला ना, ऐकली होती ना. अरे नवे नवे एका आईनं आपल्या मुलासाठी आपलं काळीज काढून द्यावं, ही आई आपण ऐकली होती. परंतु एक आई एका गायला न्याय देण्याकरता, एका गायला न्याय मिळण्याकरता स्वतःचं लेकरू चिरडण्याकरता निघालीये, चिरडण्याकरता निघालीये, स्वतः सारथी झालीये. हे दृश्य कोणी पाहू नका. अख्खा आढावा बाजार सुन्न झाला. हे चित्र विचित्र पाहिलं कोणी तयार नाही. अरे हे चित्र विचित्र नाही, ही विचित्र घटना आहे. डोळे बंद करा, डोळे बंद करा. अख्खा आडा बाजार सुन्न झाला. अरे माता माऊल्या तर रडू लागल्या. अरे माता माऊल्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. अश्रूंच्या धारा माता माऊलींच्या डोळ्याला लागल्या. आडा बाजार सुन्न झाला. अरे डोळे झाका. हे चित्र विचित्र कोणी पाहू नका. एक आई आपल्या मुलाला चिरडण्यासाठी सारथी झालीये. आता अहिल्याबाई होळकर रथामध्ये बसलेत. भरधार वेगाने रथ येतोय, भरधार वेगाने रथ आलाय आणि भरधार वेगाने रथ येतोय. ऐका, अख्खा आडा बाजार सुन्न होता, परंतु जिचं चुबासरू चिरडलं गेलं होतं ना, ती गाय, ती आईचं मात्र डोळे उघडं होतं. त्या मुख्या जनावराचं मात्र डोळे उघडे होते. भरधार वेगाने अहिल्याबाईचा रथ आलाय मायबाप, भरधार वेगाने रथ आलाय. अरे 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 त्या लेकराला चिरडणार. तेवढ्यात गायीनं हंबरडा फोडला. गाय धावत आली, त्या लेकराला आपल्या चारी पायाच्या मध्ये घेतलं आणि सांगितलं, अहिल्यामाय, हे अहिल्यामाय, अगं अगं नको ग, नको 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 ग. हे अहिल्यामाय, अगं लेकरू गेल्याचं काय दुःख असतं अहिल्यामाय, हे मला विचार ग अहिल्यामाय, मला विचार ग. अगं अगं माझं 4-5 दिवसाचंच लेकरू होतं ग अहिल्यामाय, 4-5 दिवसाचंच लेकरू होतं ग अहिल्यामाय. पण ते रथाखाली चिरडले गेलं. ए अहिल्यामाय, नको ग तू तुझ्या लेकराला मारू अहिल्यामाय. त्या वेदना, ते दुःख मला विचार ग अहिल्यामाय, ते दुःख तुला होईला नको ग अहिल्यामाय, तुला होईला नको. ए अहिल्यामाय, अगं अगं आजपर्यंत तुझ्यासारखी इतिहासामध्ये अनेक स्त्रिया झाल्या ग अहिल्यामाय, अनेक स्त्रिया झाल्या, इथून पुढे सुद्धा होत राहतील अहिल्यामाय. परंतु तुझ्यासारखी एक न्याय प्रेरणी अहिल्याबाई इथून माग झाली नाही आणि इथून पुढे सुद्धा होऊ शकत नाही अहिल्यामाय, होऊ शकत नाही. ए अहिल्यामाय, नको गो तू तुझ्या लेकराला मारू, नको मारू. अरे अहिल्यामाय रथातून खाली उतरल्या. त्या गाईचं दर्शन घेतलं. मायबाप, लेकरू गेल्याचं दुःख त्या गाईच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. शब्द तर फुटत नव्हते हो मायबाप, फुटत नव्हते शब्द. त्या मुख्य जनावरचे शब्द फुटत नव्हते. परंतु लेकरू गेल्याचं दुःख ह्या माता माऊलीला विचारा ना, ह्या आबाळाच्या खाली असलेल्या ह्या आयांना विचारा, लेकरू गेल्याचं काय दुःख असतं मायबाप, लेकरू गेल्याचं काय दुःख असतं. अरे सांगू, कधी एखाद्या आईचं तरण बांड मुलगा जाऊ नये मायबाप. किंवा जर मूल जर लहान असेल ना गड्या, मूल जर लहान असेल ना गड्या, तर त्या मुलाची आई जाऊ नये हो, आई जाऊ नये गड्या. आज ह्या परिवारातून एक आईचं महत्व हिरावून निघून गेले मायबाप. अरे अरे 4 देव आहेत. पहिला देव म्हणजे चंद्र, दुसरा देव म्हणजे सूर्य, आणि ऐकणा 2 तर देव असे आहेत ना मायबाप की अरे अरे ते पाप्याला सुद्धा दिसतात मायबाप आणि पुण्यवानाला सुद्धा दिसतात हो, पुण्यवानाला सुद्धा दिसतात. अरे पहिला देव म्हणजे माझी आई आणि दुसरा देव म्हणजे माझा बाप आहे. बस बस दादा. अरे
तुम्ही कुठलं तीर्थक्षेत्र करू नका, कुठला कपाळाला गंध लावू नका, गळ्यामध्ये माळा घालू नका. अरे जर तुम्हाला कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती करायची असेल ना गड्या, तर फक्त आणि फक्त त्या मायबापाची सेवा करा. तुम्हाला कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही गड्या, जास्त प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. अरे जोपर्यंत मायबाप आहेत ना रे, तोपर्यंत आम्हाला आपल्याला त्यांची किंमत नाहीये गड्या. परंतु सांगू, एकदा का या काळाच्या पडद्याच्या आड जन्म देणारी आई आणि जन्म देणारा बाप जर निघून गेला ना गड्या, अरे किती केलं ना, ए आई, ए माय, ओ बाबा, अहो या ना, तुमच्या लेकरासाठी या ना, एकदा या. अहो नाही करमत हो तुमच्या लेकराला. येईल का हो ती आई, येईल का? हे माता माऊली सांगा ना, येईल का ती आई? अरे विचारा ह्या माता माऊल्यांना. ए माता माऊल, सांगा तुम्ही मला, गेला होता का दिवाळीच्या सणाला माता माऊल हो, गेला होता का? अरे ती माता माऊली मला सांगेल, अगं तायडे, अगं ज्या माहेरात आमचे आई वडीलच राहिले नाहीत ग तायडे, अगं त्या ठिकाणी कसलं आगलं आमच्या दिवाळीत असं ना तायडे, आणि कसलं गालं आमचं माहेर पण तायडे. अरे ज्या दिवशी माहेरातले माय बाप निघून जातात ना, त्या दिवशी त्या लेकीचं माहेर पण निघून जातं, माय बाप माहेर पण निघून जात. अरे त्या लेकीनं आपल्या माहेरामध्ये जावं, आणि त्या लेकीच्या भावाचा मुलगा कुठेतरी ओट्यावरती खेळत असावा, आणि जसं का त्यानं आपल्या आत्याला पाहिलं ना, तसं ते लेकरू पळत जातं आणि आपल्या आईला म्हणतं, आजी, ए आजी, ते बघ आत्या आली बघ आत्या. अरे असं म्हटल्यानंतर 75 वर्षाची म्हातारी असू दे माय बाप, अरे तणकन उभी राहते, हातामध्ये काठी घेते, दन 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 करीत दरवाजापर्यंत येते, आपल्या लेकराच्या तोंडावरनं हात फिरवते, आपल्या मुलीला म्हणते, माय लय दिवसातून आलीस ग माझी माय, लय दिवसातून आलीस बाळा ग, अगं बरं आहे नव बाळा, बरं आहे नव, अगं एवढ्या दिवसातून पाहिलं ग बाळा, तुला लय बरं वाटलं ग, या जीवाला लय बरं वाटलं, अगं तुला पाहून लय बरं वाटलं ग ताई, लय बरं वाटलं. ए ताई, अगं बरी आहे नव ग तू, बरी आहे नव. अरे किती प्रेम करावं आईनं आपल्या मुलीवरती, आणि किती प्रेम करावं त्या मुलीनं आपल्या आईवरती. अरे ऐका ना, त्या मुलींना शाळेतून घरी यावं, दप्तर टाकावून कुठेतरी खेळण्यासाठी बागण्यासाठी निघून जावं, आणि आईनं यावं, एक चापट लावावी आणि म्हणावं, कसं ग व्हायचं तुझं लगीन झाल्यावरती, कसं व्हायचं, आणि त्या मुलीनं राग झोपून घ्यावं. परंतु मायबाप, त्या आईनं स्वयंपाक करावा आणि जेवणाच्या वेळेला त्या लेकीपाशी जावं, आणि त्या ताईला म्हणावं, त्या लेकीला म्हणावं, हे ताई, ए बाळा, ए बेडा बाय, अगं ए ताई, अगं माता माऊलीचं कुठं राग मनावरती धरतात का ग बाळा, आणि अगं मांजराचे दात पिल्लाला लागतात का ग ताई, मांजराचे दात पिल्लाला लागतात का, विड बरव हो ताई, 2 घास माझ्या हातानं खाऊन घे बरं बा, 2 घास खाऊन घे. आणि त्या ठिकाणी मायबाप, ती आई आपल्या हातानं आपल्या लेकीला 2 घास भरवत असते. अरे तुम्हाला ना लांबचं उदाहरण देऊन जाणार नाही माता माऊल, सांगू, खरं सांगू, जेव्हा मी 9वी 10वी मध्ये होते ना, ए माता माऊल हो ऐका ना, जेव्हा मी 9वी 10वी मध्ये होते ना ग, तेव्हा मी शाळेतनं लवकर आली ना की लवकर झोपी जायची गड्या. परंतु ना माझ्या आईनं ना मला कधीही उपाशी झोपू दिलं नाही गड्या, कधीही उपाशी झोपू दिलं नाही. अरे स्वतःच्या मांडीवरती घ्यायची, 2 का होईना घास स्वतःच्या हातानं मला भरवायची, मगच मला झोपी लावायची गड्या. अरे आई काय असते आई, आम्ही रोज सांगतो, अरे रात्री अपरात्री कितीही वाजता घरी जाऊ द्या, जोपर्यंत मी जात नव्हते ना तोपर्यंत ती आई झोपलेली नसायची. जेव्हा मी जाईल ना तेव्हा ती माझी माय मला विचारायची, ताई ग, अगं जाताना काही खाऊन गेली नव्हतीस, आता तरी 2 घास खाऊन घे. मायबाप जेव्हा कार्यक्रमाला जात होते ना तेव्हा बाहेरचं कधी काही खात नव्हते मायबाप.
परंतु घरी आल्या आल्या त्या आईच्या हातचे 2 घास खाल्लं ना की पोट भरायचं. अरे अरे तुम्ही कितीही सुगरण असा, तुम्ही कितीही सुगरण असू द्या, परंतु सांगू माता माऊली, हे सांगू माता माऊली, हो सांगू. अगं आज जेव्हा जेव्हा मी माझ्या माहेरामध्ये जाते ना ग, जेव्हा जेव्हा मी माझ्या माहेरामध्ये जाते ना, तेव्हा तेव्हा पहिला त्या दरवाजाच्या बाहेर चप्पल काढते आणि त्या आईचं टोपलं उचकटाय जाते. बरं त्या आईच्या हातचे 2 घास पहिले खाते, मग माझं पोट भरतं गड्या. अरे काय असते आई. अरे अरे आज त्या मुलींना विसरा, त्यांची आई आज या माहेरामधून निघून गेली आहे. अरे ती मुलगी जेव्हा जेव्हा येते ना आपल्या माहेरामध्ये, अरे जेव्हा जेव्हा येते ना ती मुलगी, तेव्हा तेव्हा आपल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवत असते. आणि जेवढं काही आपलं दुःख असेल ना, जेवढं काही आपल्या वेदना असतील ना, आपलं सुख असेल दुःख असेल, तेवढं ती मुलगी आपल्या आईपाशी मन मोकळं करत असते. हो आपल्या आईपाशी मन मोकळं करत असते. अहो कोण असतं हो त्या सासरमध्ये तिचं, कोण असतं. परंतु जेव्हा जेव्हा माहेरामध्ये येईल ना, तिची एकाच हक्काची जागा असते. हो एकच हक्काची जागा असते, ती म्हणजे आई. आणि बघा ना मायबाप, आज त्या परमेश्वरानं, आज त्या भगवंतानं त्या मुलींची आई घेऊन गेला हो, तो देव घेऊन गेला. आज ही माता माऊली आज या माहेरामध्ये आली आहे. आज 1 वर्ष झालं मायबाप. त्या माता माऊलींना जेव्हा जेव्हा ह्या माहेरामध्ये आल्या असतील ना, तेव्हा तेव्हा त्यांना चावूल लागत असेल की हा हा इकडून माझी आई आवाज देईल, तिकडून माझी आई आवाज देईल, अशी त्यांना चाहूल लागत असेल. आत्ताच मला जवळ घेईल अशी चाहूल त्या माय माऊलीला लागत असेल. हो अहो किती किती प्रेम करते ती आई आपल्या मुलीवरती, आणि किती किती प्रेम करते ती मुलगी आपल्या आईवरती मायबाप. अरे 9 महिने 9 दिवस त्या आईनं तुम्हा मला रुद्रामध्ये वागवावं, तुम्हा मला जन्म द्यावा. त्या मायबाप्पाचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत गड्या, त्या मायबाप्पाचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. 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 हेच लागे जरी पायाला, रडू येईल तिच्या डोळ्याला. ठेच लागे जरी पायाला, रडू येईल तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने उपकार हा मोठा झाला. म्हणून मायबाप त्या माय माऊलीचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत. एक शेवटचा संदेश तुम्हाला देऊन जाईल मायबाप. आज या परिवारातून एक आई निघून गेली मायबाप, म्हणून सांगून जाईल मायबाप, लेक वाचवा मुलगी वाचवा, ते लेकीला गर्भातल्या गर्भामध्ये सोनोग्राफी करून मारू नका, तिला सुद्धा जन्माला येऊ द्या. कारण मायबाप अरे महाभारत घडलं ते एका स्त्रीमुळे घडलं, रामायण घडलं ते एका स्त्रीमुळे घडलं. आणि माझा
राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊमुळे घडला. अरे अरे सुंदर असं एक नगर आहे, त्या नगरामध्ये माझ्या राष्ट्रराजमाता राजमाताचा पुतळा आहे आणि त्या राष्ट्रमाता राजमाता मांच्या मांडीवरती माझ्या छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा आहे आणि त्या छत्रपती शिवाजीराजांच्या शेजारी एक लेखक जातो. तो लेखक राजांशी बोलतो, राजा 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 तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, राजा तुमच्या या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे, राजा तुमच्या या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे, राजा राजा पुन्हा जन्माला या, राजा पुन्हा जन्माला या. अरे त्या लेखकाच्या मनामध्ये इतका भाव होता, त्या लेखकाच्या मनामध्ये इतका भाव होता की अरे साक्षात तो पुतळा रडावा आणि त्या पुतळ्याच्या डोळ्यातला अश्रू त्या लेखकाच्या हातावरती पडावा. तो लेखक बोलावा, अरे तो लेखक बोलावा, राजा राजा का रडताय, राजा का रडताय, अरे अरे त्या राजांना सांगावं, अरे तुला वाटतं ना मी पुन्हा जन्माला यावं, अरे तुला वाटतं ना मी पुन्हा जन्माला यावं, तर आधी जिजाबाई जन्माला आली पाहिजे ना, तेव्हा जन्माला येईल माझा छत्रपती शिवाजी राजा आणि तेव्हा घडेल हा पुन्हा महाराष्ट्र. म्हणून त्या मातेला एकदा धन्यवाद देऊया. धन्य धन्य थोर आई शिव रायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. जय जिजाऊ जय शिवराज, मालाचा मालाचा जिजाईला, मुद्रा मालाचा मालाचा जिजाईला, मुद्रा मालाचा मालाचा जिजाईला. हो युगा युगाचा गडतंधार, योगानाचा करी करी सरदार, युगा युगाचा गडतंदार, योगानाचा करी करी सरदार. हो युगा युगाचा गडतंधार, योगानाचा करी करी सरदार. हर हर करी ना दारे ना पोरी, हर हर करी ना दारे ना पोरी, छाटून शत्रूच्या फौजा, ओ छाटून शत्रूच्या फौजा. जय जिजाऊ जय शिवराज, मालाचा मालाचा जिजाईला, मुद्रा मालाचा मालाचा जिजाईला, मुद्रा मालाचा मालाचा जिजाईला. म्हणून माय बाप पुन्हा जर माझे छत्रपती शिवाजीराजे जन्माला यावे असे वाटत असेल ना, तर माझी जिजाबाई पहिली जन्माला आली पाहिजे. म्हणून त्या मुलीला गर्भातल्या गर्भामध्ये पोटातल्या पोटामध्ये सोनोग्राफी करून मारू नका, तिला सुद्धा जन्माला येऊ द्या, तिला सुद्धा जन्माला येऊ द्या. पहा माय बाप, अरे ऐकून जा, सगळ्यांनी तहाड बसायचे. फक्त 2 मिनिटं मी तुमचे घेणार आहेत. तहाड बसायचं सर्वांनी. अरे 22 जानेवारीला कोण येतंय माय बाप, कोण येतंय? अरे माझे राम प्रभू, माझे राम लल्ला, आपल्या अयोध्यामध्ये त्यांचं आगमन होतंय माय बाप, आपल्या अयोध्यामध्ये त्यांचं आगमन होतंय. मग काय करायचंय? अरे आपल्या महाराष्ट्राची दुसरी दिवाळी साजरी होणार आहे माय बाप, आपल्या महाराष्ट्राची दुसरी दिवाळी साजरी होणार आहे. अरे आपली दिवाळी साजरी करायची आहे. अरे गुढिया तोरणे कथा करती गाती गाणे अशा पद्धतीमध्ये ती दिवाळीचा सण साजरा झाला पाहिजे. माझे राम प्रभू येणार आहेत, त्याचं आगमन आपण जोरात केलं पाहिजे. जल्लोषामध्ये माझ्या राम प्रभूंचं आपण आगमन केलं पाहिजे. चले आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारी हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में. ओ राम जी
कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में हो अरे कोण येत आहे 22 जानेवारीला माझे राम प्रभू येत आहेत माझे राम लल्लांचं आगमन होणार आहे मग त्या भगवंताचं आपण आगमन करायचे आगतम रामा सुस्वागतम रामा आगतम रामा सुस्वागतम रामा आगतम रामा सुस्वागतम रामा आगतम जय श्री राम सुस्वागतम रामा स्वागतम स्वागतम सुस्वागतम रामा हो आगतम स्वागतम सुस्वागतम रामा स्वागतम सुस्वागतम रामा चले हाँ आगतम रामा सुस्वागतम रामा आगतम रामा सुस्वागतम रामा आगतम रामा सुस्वागतम रामा आगतम रामा सुस्वागतम रामा अरे त्या दिवशी प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचा सण साजरा झाला पाहिजे अरे प्रत्येकाच्या मुखामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये फक्त एकच आवाज आला पाहिजे काय हर घर में अब एक ही नाम हो हर घर में अब एक ही नारा गूंजेगा मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम जय श्री भारत का राम बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले ओ हर घर में अब एक ही नाम हर घर में अब एक ही नारा गूंजेगा सर्वांनी हात वर करा सर्वांनी हात वर करा सर्वांनी हात वर करायचे सर्वांनी मोठ्यानं बोलायचे जय श्रीराम बोलायचे मराठीचा हात ना मोठ्यानं बोलायचे जय श्रीराम मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम मायबाप त्या प्रभूंचं आगमन होणार आहे त्यामुळे सडा रांगोळी आपण ज्या वेळेस आपलं 1 जानेवारीला नववर्ष चालू नाही होणार मायबाप आपलं खरं नववर्ष हे 22 जानेवारीला चालू होणार आहे त्यामुळे सर्वांनी आनंदाने आणि उत्साहानं हा सण साजरा करायचा आहे प्रत्येक माता माऊलीच्या घरामध्ये पुरणपोळी ही झालीच पाहिजे तसेच आज या ठिकाणी सुंदर अशी साथसंगत लाभली सुंदर अशी ज्यांनी मृदुंगाची साथसंगत केली आमचे अनिकेत महाराज शिंदे असतील यांनाही खूप खूप धन्यवाद तसेच सुंदर अशी गायनाची साथसंगत केली आमच्या हरिभक्तपरायण वैष्णवीताई चोरघे असतील यांनाही खूप खूप धन्यवाद तसेच
आमच्या युवा कीर्तनकार निकिताई सूळ असतील, तसेच आमचे घाडगे अण्णा असतील. आमच्याबरोबर दर कार्यक्रमाला आमच्या अण्णा असतात. आमच्यावरती अत्यंत प्रेम करणारे आमचे घाडगे अण्णा याच ठिकाणी उपस्थित आहेत. यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच दादा असतील, दादांनीही मस्त सुंदर असा टाळ घेऊन उभे राहिले, दादांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच विनेकरी ताई असतील, यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच सुंदर असं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम केलं. पहा, कीर्तनकाराचा निम्मा प्राण म्हणजे ही माईक सिस्टीम करत असते. पहा, कीर्तनकार 50% चालत असतो, 50% माईक सिस्टीम ही काम करत असते. दादांनी खूप सुंदर अशी सिस्टीम लावली. दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दादा खूप खूप धन्यवाद. तसेच आजचं हे आपण कीर्तन यूट्यूबवरही पाहू शकतो. पहा, गावागावामध्ये ज्यांचं चॅनलचं नाव आहे असे आमचे हरिभक्तपरायण वैष्णव कीर्तनकार असतील. दादा आज या ठिकाणी शूटिंग करण्याकरता आलेत. दादांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच दुसरे दादा एक तारी यूट्यूब चॅनल, दादांनाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही आजचं कीर्तन हे यूट्यूबला सर्च केलं की तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसेच दादांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण हरिश्चंद्रदा शिंदे असतील, यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच ज्यांच्यामुळे आज या गादीवरती उभी आहे मायबाप, ज्यांनी माझ्या मायबापांचं स्वप्न पूर्ण केलं. माझ्या मायबापांचं एकच स्वप्न होतं की माझ्या मुलींना अख्ख्या महाराष्ट्रभर कीर्तनं करावी, नवे नवे जी टॉकीज मंदिरावरती माझ्या मुलीची कीर्तनं व्हावी. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी माझ्या मायबापाचं स्वप्न पूर्ण केलं मायबाप, माझे पती हरिभक्तपरायण विनोदाचार्य दत्तात्रय महाराज पवार यांच्या चरणाशी नतमस्तक होते. तसेच तुम्हा श्रोते मायबाच्या चरणाशी नतमस्तक, माझ्या आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक आणि सेवेला पूर्णविराम.